गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी सुंदर असे परफेक्ट असे लुसलुशीत मऊ पांढरे शुभ्र मोदक तयार आहेत। आपण हे मोदक तांदळाची पिठी न वापरता फक्त तांदूळ वापरून हे बनवलेले आहेत आणि एकदम परफेक्ट असे लुसलुशीत झालेले आहेत। बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये आपण तांदळाची पिठी आणायचं विसरतो किंवा बनवायची विसरतो। अशा वेळी तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या तांदळापासून हे लुसलुशीत असे मोदक सहज बनवू शकता। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हे मोदक बनतात, तितकेच स्वादिष्टही लागतात। तुम्ही हा मोदक पाहू शकताय, अगदी आतपर्यंत टम्म असा सारणाने भरलेला आहे। आणि चला तर तांदूळ वापरून असे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात। हे कापसासारखे मऊसूद असे उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे 1 बाउल तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ बासमती तुकडा आहे। तुम्ही आंबेमोहर, इंद्रायणी किंवा बासमती तुकडा यापैकी कोणताही तांदूळ घेऊ शकता किंवा तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तोही तुम्ही इथे घेऊ शकता। आपण आता 1 वाटी किंवा 1 कप घेतलेला आहे। हा तांदूळ आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यानंतर याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपण हा कमीत कमी 5 तास भिजत ठेवणार आहोत किंवा तुम्ही रात्रभरही भिजत ठेवू शकता। आता हे तांदूळ आपण झाकण झाकून 5 तास भिजत ठेवणार आहोत। 5 तासानंतर तुम्ही पाहू शकताय तांदूळ छानपैकी भिजलेले आहेत। हे पहा, एकदम व्यवस्थित भिजले आहेत। आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात आणि एका चाळणीमध्ये हे असे निथळत ठेवूयात। जोपर्यंत तांदूळ निथळत आहेत तोपर्यंत आपण यासाठी लागणारं सारण, मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेऊयात। सारण बनवण्यासाठी मी गॅसवर मीडियम फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। बारीक असा खवून घेतलेला ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। यातील पाण्याचं प्रमाण किंवा आर्द्रता कमी करण्यासाठी मी 1 मिनिट हा लो फ्लेमवर छान भाजून घेते। हा नारळाचा चव कपामध्ये शिगोशुग असा दाबून भरायचा आहे आणि त्यानंतर मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। 1 कप नारळाच्या चवला अर्धी वाटी गूळ, 1 चमचा तूप घातलेला आहे। यानंतर 1 चमचा खसखस घालत आहे। आता मीडियम फ्लेमवर हे मिश्रण आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे। आता गूळ जसं जसं विरघळेल तसं हे मिश्रण पातळ होत जाईल, पण जसा याला चटका बसत जाईल तसं हे सारण घट्ट होत जाईल। हे पहा, यातील पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। यात मी आता वेलची पूड घालत आहे, 1 चमचा वेलची पूड घालत आहे। त्याऐवजी तुम्ही जायफळही घालू शकता आणि चवीपुरतं थोडंसं मीठ। आता हे सर्व मिश्रण आपण 1-2 मिनिटं छानपैकी मीडियम फ्लेमवर परतून घेऊयात। या ठिकाणी आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण हे सारण एका वाटीमध्ये काढूयात। असंच हे सारण पॅनमध्ये ठेवलं तर ते आणखी घट्ट होऊन कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारच्या वाटीमध्ये काढून ठेवूयात आणि ते थंड होईल। सारण थंड होईपर्यंत आपण वरच्या पारीची तयारी करूयात। इकडे तांदूळही आपले छानपैकी निथळले आहेत। आता आपण ज्या वाटीने 1 वाटी किंवा कपाने 1 कप तांदूळ घेतले होते, त्याच कपाने आपण हे तांदूळ मिक्सरमध्ये वाटण्यासाठी 1.5 कप म्हणजे 1 कपला 1.5 कप पाण्याचं प्रमाण घेणार आहोत। यातलं अर्धा कप पाणी मी या तांदळामध्ये घालते आणि हे मिक्सरवर एकदम बारीक पेस्ट करून घेते। जसं आपण पूजेसाठी गंध वापरतो त्याप्रमाणे एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे। हे पहा, मी इथलं फक्त अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि अर्धा कप तसंच ठेवलं आहे। अजून आपण अर्धा कप वापरणार आहोत, म्हणजे टोटल 1.5 कप पाणी लागणार आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये छानपैकी बारीक पेस्ट करून घेऊयात। इथे मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। अगदी गंधासारखं असं छानपैकी हे आपलं तांदळाचं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता, हे पहा एकदम बारीक, अजिबात कुठल्याही प्रकारचं रवाळ तांदूळ राहिलेले नाहीत। आणि आता हे अर्धा कप पाणी आहे तसंच मी ठेवलेलं आहे। आता एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत आपण हे मिश्रण काढून घेतले। आता याच्यामध्ये आपण जे उरलेलं पाणी आहे 1 कप, ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून छानपैकी फिरवून ते याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। म्हणजे इथे आपण 1 कप तांदळाला टोटल 1.5 कप पाणी वापरलेलं आहे। आता हे छानपैकी मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये आपण 1 कप साजूक तूप घालतोय, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसवर मी या ठिकाणी मोठ्या कढईमध्ये पाणी तापायला ठेवले आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। आता हे मीडियम फ्लेमवर पाणी तापलं की मीडियम फ्लेमवर आपण डबल बॉयलर पद्धतीने आपण या तांदळाच्या पेस्टची उकड करून घेणार आहोत।
गॅसची फ्लेम लो ठेवून आपण हे मिश्रण सतत ढवळत ठेवायचं आहे. अजिबात हात काढायचा नाही, नाहीतर याच्या गुठळ्या होतील. यासाठी आपण ह्याला सतत ढवळत ठेवायचं आहे. हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जाईल आणि आपण डबल बॉयलर पद्धत वापरत असल्यामुळे खाली उकड करपण्याची शक्यता अजिबात नाही आहे. हे पहा, हळूहळू मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे. ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे, जेणेकरून उकडीच्या गुठळ्या होणार नाहीत. तुम्ही पाहू शकताय उकडीचा असा छान असा गोळा तयार झाला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपण याच्यावर 5 ते 10 मिनटं आपण याच्यावर झाकण झाकून असंच ठेवणार आहोत, गॅस बंद करून. ही तांदळाची उकड मी एका पसरट ताटात काढून घेतली आहे. तुम्ही परातीचाही वापर करू शकता. यामुळे आपल्याला हे उकडचं मिश्रण जे आहे ते छानपैकी मळता येतं. यासाठी मी पसरट ताट घेतलेलं आहे. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी हाताला सोसवेल असं थंड झालं की आपण हे मस्त असं मळून घेणार आहोत व्यवस्थित. उकड अगदी मौसूद आणि लुसलुशीत झाली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता एकदम छानपैकी असं आपण मळलेलं आहे. ही उकड परफेक्ट झाली आहे हे कसं ओळखायचं, तर असा लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा हातात घेऊन त्याची छान मळून आपण जर त्याची लाटी बनवली तर त्याला क्रॅक गेले नाहीत पाहिजेत, एकदम अशी छानपैकी मऊ दिसली पाहिजे. तेव्हा आपलं हे उकड व्यवस्थित झाली हे समजायचं. आता मी एका भांड्यात उकड काढून बाजूला ठेवते आणि एक गोळा घेऊन त्याच्यापासून पारी बनवते. बोटांना थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि ह्या लाटीची छानपैकी अशी पातळ अशी पारी बनवायची आहे. अंगठ्याच्या दाबाने आणि बाहेरून 4 बोटांनी अशी छानपैकी पारी फिरवत फिरवत पातळ अशी पारी बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकताय इथे आपण किती पातळ अशी पारी बनवलेली आहे हे पहा. यानंतर दर्शनी बोट सेंटरला ठेवून मागच्या बाजूने मध्यगा आणि अंगठ्याने आपण याला कळ्या पाडून घेणार आहोत. अगदी बेसपासून कळी पाडायची आहे. बेसपासून दाबत वरपर्यंत यायचे, जेणेकरून छान अशा कळ्या तयार होतील. हे पहा किती सुंदर तयार होत आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय मी इथे 11 कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपण छान अशी खोलगट वाटी तयार झाली आहे. त्याच्यात आपण सारण घालूयात. भरपूर असं सारण घालायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने सारण दाबून घ्यायचं आहे आणि मग याची फक्त 2 बोटं वापरत आपण गोल गोल फिरवत, ही पारी गोल गोल फिरवत आपण याचं तोंड बंद करून घेणार आहोत. या सर्व कळ्या एकत्र आणून याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे. पहा, सुंदर अशा 11 कळ्यांचा मोदक तयार झालाय. मोदकाच्या नाकाजवळ जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे. पारीचा जो एक्स्ट्रा भाग आलाय तो काढून टाकायचा आहे आणि तुम्ही पाहू शकताय छान असा सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. आता मी 9 कळ्यांचा मोदक बनवते आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय एकदम छान असा 11, 9, 7 तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या कळ्या पाडून घेऊ शकता. वा, या ठिकाणी 9 कळ्यांचा मोदकही तयार झालाय. यानंतर मी सर्व मोदक बनवून घेते आणि हे उकडायला ठेवते. आता माझी ताई तुम्हाला इथे सोप्या पद्धतीने कळ्या कशा पाडायच्या ते दाखवते. प्रथम नेहमीप्रमाणे चुन्या करून आपण हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टूथपेक किंवा चमच्याच्या टोकाने आपण याला कळ्या पाडून घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने कळ्या अशा छानपैकी पडत आहेत. यानंतर मोदकाच्या साच्यानेही आपण मोदक बनवणार आहोत. मोदकाच्या साच्याला आतल्या बाजूने तूप लावून घ्यायचं आणि एक पारी त्याच्यामध्ये घालून आपण छानपैकी ती अशी दाबून घ्यायची आहे. त्याची छानपैकी असा खोलगट भाग करायचा आहे. हे पहा या पद्धतीने आणि जास्तीचा भाग काढून ठेवायचा. यात आपण सारण भरायचं आहे. भरपूर असं सारण भरायचं आणि जो जास्तीचा भाग काढून ठेवला होता तो परत वरून छानपैकी दाबून व्यवस्थित जोडायचा आहे. आणि हे पहा आपला साच्यातला मोदकही छानपैकी तयार झालेला आहे. वा, या ठिकाणी मोदक उकडण्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये तुम्ही सुती कापड किंवा अशा प्रकारे केळीचं पानही घेऊ शकता. तेही नसेल कापड किंवा केळीचं पानही नसेल तर तुम्ही फक्त चाळणीला तूप लावूनही हे मोदक उकडून घेऊ शकता. आता मोदक ठेवण्याच्या आधी चाळणीत ठेवण्याच्या आधी ते पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे ते सहज निघतील. इथे मी मोदकाचा खालचा बेस पाण्यात थोडासा बुडवून आपण चाळणीत ठेवायचा आहे. पहा काय सुंदर असे मोदक पांढरे शुभ्र दिसत आहेत. या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि पाणी उकळत आहे. मोदकांवर मी थोड्याशा केशर काड्याही लावल्या आहेत, जेणेकरून मोदक सुंदर आणि छान दिसतील. आपण ही चाळणी मोदकावर ठेवून 10 ते 12 मिनिटं हे मोदक उकडून घेणार आहोत. झाकण झाकायचं आहे आणि हे मोदक 10 ते 12 मिनिटं उकडून घ्यायचे आहेत. पहा
काय सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. पांढरे शुभ्र लुसलुशीत आणि केशर काड्यांमुळे आणखीनच छान सुंदर दिसत आहेत. हे मोदक आपण आता थंड करून घेऊयात. तांदळाची पिठी न वापरता बनवलेले हे मोदक अगदी सुंदर, मऊ, लुसलुशीत आणि खायलाही स्वादिष्ट झालेले आहेत. तुम्हाला एक मोदक मी आता फोडून दाखवते. हे पहा, सारण अगदी टम्म भरलेलं आहे, तरीही मोदक कुठेही फाटला किंवा फुटला नाहीये. तोंडाला अगदी पाणी सुटावं असे हे लुसलुशीत आणि मोहक असे मोदक आपण फक्त तांदळापासून बनवलेले आहेत. ही उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, या पद्धतीने उकडीचे मोदक तुम्ही नक्की करून पहा. सर्वांना खूपच आवडतील. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.